गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजीनसी समास 4 देह दुर्लभ निरूपण नाम श्रीराम समर्थ। देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते। आता सध्या दशक 18वा बहुजीनसी सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण या दशकातील समास 3 निष्पृह शिकवण निरूपण नाम या समासाचे श्रवण केले। आता चालू आठवड्यापासून या दशकातील समास 4 ज्याचे नाव आहे देहे दुर्लभ निरूपण नाम। या समासाच्या पहिल्या ओळीमध्ये श्री समर्थ म्हणतात की या देहात अंतरात्मा असतो, म्हणूनच त्याला उद्देशून गणेश पूजन, शारदा वंदन तसेच गुरु सज्जन संत श्रोते यांना वंदन केले जाते। देहाकरिता कवित्वे चालती, देहाकरिता अध्ययने करीती, देहाकरिता अभ्यासती नाना विद्या। श्री समर्थ येथे सांगतात की देह आणि देहात राहणारा जो अंतरात्मा त्याच्यासाठीच कवित्व निर्माण होते, अध्ययन केले जाते, नाना विद्याचा अभ्यास केला जातो। देहाकरिता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखन, नाना पदार्थ शोधन देहाच करता। श्री समर्थ यावेळी सांगतात की या देहासाठीच ग्रंथाचे वाचन, लिपीचे ज्ञान आणि नाना पदार्थाचे शोधन घडते। देहाकरता महाज्ञानी, सिद्ध सदू ऋषी मुनी, देहाकरता तीर्थाटनी फिरती प्राणी। श्री समर्थ म्हणतात की त्यांच्याकरताच महाज्ञानी, सिद्ध, साधू, ऋषी मुनी साधना करतात, तीर्थाटने करत हिंडतात। देहाकरता श्रवणगडे, देहाकरता मननी पवाडे, देहाकरता देही आतोडे मुख्य परमात्मा। श्री समर्थ म्हणतात की अंतरात्म्यामुळेच श्रवण घडते, मनन केले जाते आणि या देहात मुख्य परमात्म्याची प्राप्ती होते। देहाकरता कर्ममार्ग, देहाकरता उपासना मार्ग, देहाकरता ज्ञानमार्ग भूमंडळी। श्री समर्थ ते सांगतात की अंतरात्म्यामुळेच या भूमंडळावर कर्ममार्ग, उपासना मार्ग आणि ज्ञानमार्ग प्रचलित झाले आहेत। योगी वितरागी तापसी, देहाकरती नाना सायासी, देहाकरिता आत्मयासी प्रगटणे घडे। श्री समर्थ ते सांगतात की अंतरात्म्यामुळेच योगी, तापसी, वैराग्य संपन्न लोक नाना सायास करतात आणि त्यांच्यामुळेच आत्मारामास प्रगट व्हावे लागते। इहलोक आणि परलोक, देहाकरता सकळ सार्थक, देहविन निरार्थक सकळ काही। श्री समर्थ यावेळी सांगतात की इहलोक आणि परलोक याचे सार्थक अंतरात्म्यामुळेच होते, तो नसेल तर सर्व काही निरर्थक ठरते। पुनश्चरणे अनुष्ठाने, घोरांजाने धूम्रपानने, शीतोष्ण पंचाग्नी साधने देहाकरता। देहाकरता पुण्यशीळ, देहाकरता पापी केवळ, देहाकरता नरगळ शुचिस्मंत। श्री समर्थ म्हणतात की अंतरात्म्यामुळेच पुनश्चरणे अनुष्ठाने, घोरांजने धूम्रपाने, शीतोष्ण सहन करणे, पंचाग्नी साधन इत्यादी केले जातात। पुण्यशील अथवा अत्यंत पापी, अनाचारी किंवा सदाचारी या सर्वात अंतरात्माच वर्तत असतो। देहाकरता अवतारी, देहकरता वेशधारी, नाना बंडे पाखांडकरी देहाकरिता। श्री समर्थ म्हणतात की अवतारी आणि वेशधारी, अनेक प्रकारची बंडे आणि पाखंडे करणारी यातही अंतरात्माच करता असतो। देहाकरता विषयभोग, देहाकरता सकळ त्याग, होती जाती नाना रोग देहाकरता। देहाकरता नवविधा भक्ती, देहाकरता चतुर्विधा मुक्ती, देहाकरता नाना युक्ती नाना मते। श्री समर्थ म्हणतात की अंतरात्माच निरनिराळे विषय भोग करतो, तोच सर्वस्वाचा त्याग करतो आणि नाना रोगही त्याच्यामुळेच येतात आणि जातात। अंतरात्म्यामुळेच नवविधा भक्ती, चतुर्विधा मुक्ती तसेच नाना मते, नाना युक्ती केल्या जातात। देहाकरता दानधर्म, देहाकरता नाना वर्म, देहाकरता पूर्वकर्म मनतीजनी, देहाकरता नाना स्वार्थ, देहाकरता नाना अर्थ, देहाकरता होई व्यर्थ आणि धन्य। श्री समर्थ ते सांगतात की अंतरात्म्यामुळेच दानधर्म केला जातो, त्याच्यामुळेच नाना रहस्ये उलगडली जातात। अंतरात्म्यामुळेच नाना प्रकारे स्वार्थ साधला जातो, नाना पदार्थ मिळवले जातात। मनुष्यजन्म व्यर्थ जाऊ शकतो अथवा तो धन्य होऊ शकतो।
देहाकरता नाना कळा, देहाकरता उन्हा आगळा, देहाकरता जिव्हाळा भक्तिमार्गाचा. श्री समर्थ म्हणतात की अंतरात्म्यामुळेच नाना कला शिकता येतात. मनुष्य उन्हा किंवा आगळा ठरतो, त्याच्यामुळेच भक्तिसंबंधी जिव्हाळा उत्पन्न होतो. नाना सन्मार्ग साधने, देहाकरती तुटती बंधने, देहाकरिता निवेदने मोक्ष लाभे. श्री समर्थ ते सांगतात की अंतरात्म्यामुळेच नाना सन्मार्गाची साधने करता येतात, त्यामुळेच बंधने तुटतात आणि अंतरात्म्यामुळेच आत्मनिवेदन घडून मोक्ष लाभतो. देहे सकळामध्ये उत्तमो, देही राहिला आत्मा रामो, सकळा घटी पुरुषोत्तमो, विवेके जाणती. श्री समर्थ म्हणतात की मानवदेव सर्व देहात उत्तम आहे, त्यातच अंतरात्मा राहतो. विवेकी पुरुष असतात ते सर्व प्राणीमात्रात पुरुषोत्तम आहेत हे जाणतात. देहाकरता नाना कीर्ती अथवा नाना उपकीर्ती, देहाकरता होती जाती अवतार माळिका. देहाकरता नाना भ्रम, देहाकरता नाना संभ्रम, देहाचीने उत्तमोत्तम भोगती पदे. श्री समर्थ म्हणतात की अंतरात्म्यामुळेच कीर्ती मिळते अथवा अनेक प्रकारे अपकीर्ती होते. त्यांच्यामुळेच अवताराच्या मालिका म्हणजे अनेक अवतार होत असतात. अंतरात्म्यामुळेच नाना भ्रम अथवा नाना संभ्रम उत्पन्न होतात. त्यांच्यामुळेच उत्तमोत्तम पदांची प्राप्ती होते. देहाकरता सकळ काही, देहाविन काही नाही, आत्माविरे ठाई ठाई नव्हताच जैसा. श्री समर्थ म्हणतात की देहधारी अंतरात्म्यामुळेच सर्व काही घडते. तो नसेल तर काहीच होऊ शकत नाही. आत्मा जिथल्या तिथे जणू काही नव्हताच अशा प्रकारे विरून जातो. देहे परलोकीचे तारू, नाना गुणाचा गुणगारू, नाना रत्नाचा विचारू, देहाचे नियोगे. श्री समर्थ ते सांगतात की मनुष्यदेह हे परलोक प्राप्त करून देणारे तारू आहे. तो नाना गुणाचे आगर आहे, पण अंतरात्म्यामुळेच नाना रत्नाचा विचार केला जातो. देहाचेन गायन कळा, देहाचेन संगीत कळा, देहाचेन अंतरकळा ठाई पडे. देह ब्रह्मांडाचे फळ, देह दुर्लभची केवळ, परी या देहास नेवळ उमजावे. श्री समर्थ म्हणतात की अंतरात्म्यामुळे गायन कला, संगीत कला आणि अंतरकला याचे ज्ञान प्राप्त होते. देह हे ब्रह्मांडाचे फळ आहे. मानव देह हा केवळ अत्यंत दुर्लभ आहे. यात असलेल्या देहाला म्हणजे आत्मात्म्याला हे उमजवावे. देहाकरता लहान थोर, करती आपापले व्यापार, त्याहीमध्ये लहान थोर किती एक. श्री समर्थ म्हणतात की अंतरात्म्यामुळे सर्व लहान थोर आपापले व्यवहार करतात. त्या व्यवहारातही लहान थोर असे कित्येक प्रकार असतात. जे जे देह धरून आले ते काही तरुण गेले, हरिभजने पावन झाले किती एक. अष्टदा प्रकृतीचे मूळ, संकल्परूपची केवळ, नाना संकल्पे देहफळ घेऊन आले. श्री समर्थ ते सांगतात की जे जे मानव देह धरून आले ते काही ना काही कार्य करून गेले, कित्येक हरिभजनाने पावन झाले. अष्टदा प्रकृतीचे मूळ केवळ संकल्परूपच आहे, तसेच नाना संकल्पच देहरूप फळ घेऊन जातात. हरिसंकल्प मुळी होता, तोची फळी पाहता आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे. वेलीचे मूळ बीज, उदकरूप वेली समज, फळामध्ये बीज मुळाचे अंशे. श्री समर्थ म्हणतात की एखाद्या वेलीच्या मुळात बीज असते, नंतर ती वेल पाण्यामुळेच वाढते, म्हणून वेल ही उदकरूपी समजावी. वेलीला फळ लागले की त्याच्या मुळाच्या अंशामुळे बीज आढळून येते. आपल्या देहातहीच तोच मूळचा मीपणा संकल्प अंशरूपाने आहे. नाना देहातील तत्वाचा शोध घेतला की हे कळून येते. मुळाकरता फळ येते, फळाकरता मूळ होते, येणेकरता होत जाते भूमंडळ. असो काही एक करणे, कैसे देहडे देहाविने, देह सार्थके लावणे म्हणजे बरे. श्री समर्थ म्हणतात की मूळ असते म्हणून फळ येते, फळामुळे म्हणजे बीजामुळे मूळ उत्पन्न होते. याप्रमाणे भूमंडळातील सर्व पदार्थ होत जात असतात. समर्थ म्हणतात की काही क्रिया देहाशिवाय आणि देहाशिवाय कशी घडणार, म्हणून देह सार्थकी लावणं हे बरेच आहे. आत्म्याकरता देह झाला, देहकरता आत्मा तगला, उपयोगी उदंड चाला कार्यभाग. श्री समर्थ म्हणतात की आत्म्याकरता देह उत्पन्न झाला आणि देहामुळेच आत्मा टिकू शकला. याप्रमाणे देह आणि अंतरात्मा या वयनांच्या एकत्र येण्याने उदंड कार्यभाग चालतो. चोरून गुप्तरूपे करावी, ते आत्मयासी पडे ठावे, कर्तृत्व याचेने स्वभावे सकळ काही. श्री समर्थ म्हणतात की चोरून गुप्तरूपाने काही करू म्हणावे तर ते अंतरात्म्यास लगेच कळते. अंतरात्म्यामुळे स्वाभाविकरित्या सर्व कार्य घडते.
देहामध्ये आत्मा असतो, देहपूजित आत्मा तोषतो, देहपीडित आत्मा शोभतो प्रत्यक्ष आता. श्री समर्थ म्हणतात की देहामध्ये अंतरात्मा असतो, देहाची पूजा केली की तो प्रसन्न होतो, देहाला पीडा केली की तो अंतरात्मा शोभतो. देहावेगळी पूजा पावेना, देहावेगळी पूजा फावेना, जेनी जनार्दन म्हणून ज्यांना संतुष्ट करावे. श्री समर्थ म्हणतात की देहाशिवाय आत्मेला पूजा पावत नाही, देहाशिवाय पूजाही करता येत नाही. सर्व जनांमध्ये अंतरात्म्याच्या रूपाने जनार्दन राहतो, म्हणून सर्व जनांना संतुष्ट करावे. उदंड प्रगटला विचार, धर्मस्थापना तदनंतर, तेथीसची पूजेचा अधिकार पुण्यशरीरी. श्री समर्थ म्हणतात की पुण्य शरीराच्या ठिकाणी प्रथम उदंड विचार प्रगटतो, त्यानंतर त्याच्याकडून धर्मस्थापना होते. अशा पुरुषांनाच पूजा घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो. सगट भजन करू येते तरी मूर्ख अंगी लागते, गाढव्यासी पूजिता कळते काय त्याला. पूज्य पूजेशी अधिकार, उगेची तोषवावे इतर, दुखू नये कोणाचे अंतर म्हणजे बरे. श्री समर्थ म्हणतात की सरसकट सर्वाचे पूजन करू लागले म्हटले तर ते मूर्खपणाचे ठरते. जे पूज्य आहेत त्यांना पूजा घेण्याचा अधिकार आहे, पण इतरांनी उगीच मान देऊन संतुष्ट करावे, कोणाची मन दुखवू नये. सकळ जगदानीचा देव, शोभता राहावा केवळ ठाव, जना वेगळा उपाय जनास उपाय अनिक नाही. श्री समर्थ म्हणतात की सर्व जगाचा देव अंतरात्मा व्याप्त आहे. तो जर शोभला तरच राहण्यास कुठेच जागा मिळणार. माणसाच्या वासून माणसाचे चालणारच नाही, म्हणून त्यांना संतुष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावी खुन, परंतु अध्यात्म ग्रंथ सर्व न होता उमजे. श्री समर्थ शेवटी सांगतात की परमेश्वराचे गुण अनंत आहेत. माणसाला त्याची गुणवर्णन संपूर्णपणे करताच येणार नाही, पण अध्यात्म ग्रंथाचे श्रवण केल्याने त्या परमात्म्याच्या स्वरूपाचे थोडेफार ज्ञान होते. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देह दुर्लभ निरूपण नाम समास 4. जय जय रघुवीर समर्थ.